1960 नंतरचा महाराष्ट्र. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार राज्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मंजूर झाला. त्यानुसार 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांती. गांधीजींनी मूलोद्योग शिक्षण संकल्प राबविली. 1860 साली वामन भावे यांनी पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1880 विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1 एप्रिल 1949 पासून मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम अंमलात आला. राजर्षी शाहू महाराज यांनी 1912 साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मराठवाड्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायकराव पाटील यांनी शिक्षणाचा पाया रोवला. विदर्भात संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाचा प्रसार केला. वरील प्रमुख मान्यवरांसह कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, डॉक्टर बापूजी साळुंखे, धनाजी चौधरी यांनी देखील महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षण संस्था: डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, श्री शिवाजी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, कोकण एज्युकेशन सोसायटी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ. कर्मवीर भाऊराव पाटील, आधुनिक भगीरथ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले, तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1918-19 हे रयत शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष. रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे आहे. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य: स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे शाहू बोर्डिंग हाऊस सुरू करून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य निर्माण केले. त्यांनी कमवा आणि शिका या संकल्पनेतून शिक्षणात श्रमाची जोड देताना स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य या चतुसूत्रीवर भर दिला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1926 मध्ये अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय सुरू करून त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन समतेचा पुरस्कार केला. त्यांनी 1932 साली अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था, शिवाजी एज्युकेशन सोसायटी स्थापन करून विदर्भात शाळा, महाविद्यालय, वसतिगृह सुरू केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री. डॉक्टर बापूजी साळुंखे. 1 नोव्हेंबर 1954 रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे बोधवाक्य: ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. डॉक्टर जे.पी. नाईक, भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ. युनेस्को तर्फे जगातील 100 शिक्षण तज्ज्ञांच्या यादीत डॉक्टर जे.पी. नाईक यांचा समावेश. डॉक्टर जे.पी. नाईक यांनी भारतीय शिक्षण संस्था स्थापन करून त्यामार्फत प्राथमिक शिक्षण व साक्षरता प्रसार याबाबतीत मार्गदर्शन कार्य केले आहे. डॉक्टर श्यामबळ मुजुमदार यांनी पुणे येथे सिम्बायोसिस ही आधुनिक शिक्षण संस्था स्थापन केली.